नमस्कार. पुस्तक वाचन चॅनलमध्ये मी अद्वैत ऐनापुरे आपलं स्वागत करतो. आज आपण जी कथा ऐकणार आहोत, तिचं शीर्षक आहे एक शोकांतिका. लेखक आहेत प्रमोद कुलकर्णी. तर सादर आहे कथा एक शोकांतिका. सुशील आणि आनंदा एका हॉटेलमध्ये चहा पीत बसलेले होते. सुशीलने एक छोटं पॅकेट काढलं व काही पैसे दिले. हे पॅकेट कोणाला द्यायचं त्याचं नाव व पत्ता मराठीत लिहून दिला. साधारणतः लोकेशन त्याला सांगितलं आणि म्हणाला, सावधगिरीने जा. काम झालं की मला फोन कर. आनंदानं मान डोलवली. ते पॅकेट शर्टाच्या आत जपून ठेवलं. तो निघाला. स्मगलिंग करणारी तस्करी टोळी होती. त्या टोळीमध्ये आनंदा नुकताच जॉईन झाला होता. तो एका चांगल्या घरातील मुलगा होता. त्याचे वडील डॉकयार्डमध्ये एक साधे क्लार्क होते. त्यांना 2 मुलं. एक मुलगी नाव सुलभा. नुकतीच मॅट्रिक म्हणजे तेव्हाचं 11वी पास होऊन तिनं टायपिंग शॉर्ट हँड कोर्स केला आणि सरकारी खात्यामध्ये नोकरीला होती. शाळेत असल्यापासून ती बुद्धिबळ सुंदर खेळायची. सुरुवातीला गणेशोत्सवामध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक घेत होती. त्यानंतर स्टेट लेव्हलवर खेळायला लागली. तिची ती मास्टरी बघून सरकारी खात्यामध्ये तिला वरची पोस्ट देण्यात आली. तिनं नंतर इंटर स्टेट टुर्नामेंटमध्ये भाग घेऊन बक्षिसं मिळवली होती. आनंदा 7वी पुढे शिकला नाही. त्याचा एक सुशील नावाचा मित्र होता. त्याच्या नादानं तो या तस्करी टोळीमध्ये सामील झाला. तो लहान होता आणि तेवढी परिपक्वता नव्हती. त्यामुळे तो जे काही करत आहे ते कायद्याला धरून नाही हे कधी समजलं नाही. टोळ्यांमध्ये मुख्य जो होता तो कोणालाच माहीत नव्हता. तो खोट्या नावांनी वावरत होता. तो आतापर्यंत कधीच सापडला नाही, कारण त्याचे हात वरपर्यंत पोहोचले होते. आनंदाची आई गृहिणी होती. त्याच्या वडिलांचं नाव विठ्ठलराव शिर्के. हे मध्यमवर्गीय कुटुंब गिरगावातील मुगभाटमध्ये एका चाळीत राहत होतं. त्या चाळीत त्यांच्या 2 खोल्या होत्या आणि एक पोटमाळा होता. आनंदाला शिक्षण नसल्यामुळे इंग्रजीची जेमतेम ओळख होती. आनंदाला ते सुशील करवी निरोप पाठवत होते. एकदा परगावी माल पाठवायचा होता, तेव्हा मुख्यानं सांगितलं, आनंदाला पाठवा, कारण त्याचा चेहरा इनोसंट आहे. कोणी त्याच्यावर शंका घेणार नाही. आनंदला बोलावलं. त्याला प्रायव्हेट कार करून दिली. पत्ता आणि माल दिला आणि वाट खर्चाला पैसे दिले. त्याआधी आनंदला सांगण्यात आलं की तू घरी कळव, 2 दिवस बाहेरगावी जाता येते. आनंदानं सांगितलं, त्याची काही गरज नाही, कारण घरी सर्वांना माहिती आहे मी घरी आलो की सुखरूप आहे. हे बरेच वर्ष नित्याचं झालेलं आहे. ठरल्याप्रमाणे आनंदा परगावात जाऊन दुसऱ्या दिवशी परत आला. तो सुशीलला भेटला. मिळालेले पैसे त्याला दिले. सुशीलनं ते पैसे त्याच्या वरील अधिकाऱ्याकडे दिले. त्याने त्यातील काही रक्कम सुशीलला देऊन आनंदाला देण्यास सांगितली. असं प्रत्येक वेळी काही ना काही रक्कम तो आईला देत असे. वडील सरकारी खात्यात असल्यामुळे पैशाची चणचण होत होतीच. एके दिवशी सुलभाच्या लग्नाची बोलणी चालू होती. तिघांचं खर्चाचं बजेट कसं करायचं हे ठरलं होतं. आनंदानं आईला विचारलं, किती खर्च येईल? आईनं गमतीनं सांगितलं, 1,00,000 रुपये. दुसऱ्या दिवशी तेवढी रक्कम त्यानं सुशीलला सांगून त्याच्याकडून मागून घेऊन आईला दिली. सुलभाचं लग्न ठरलं. तिला डॉक्टर मुलगा मिळाला. लग्न गिरगावात धुमधडाक्यात झालं. तालुक्याच्या ठिकाणी दवाखान्यासाठी आनंदानं पैसे दिले. आनंदा काय करतो हे सर्वांना माहीत होतं, परंतु त्याची वाच्यता कुठेही होत नव्हती. एके दिवशी बॉसनं आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं, परवा पहाटे गौराई बीचवर माल येणार आहे. ह्यावेळी आनंदाला घेऊन जा, त्याला सर्व माहिती होईल. गौराई बीच अंधेरी पश्चिमेला आहे. त्या ठिकाणी बरेच मोठे खडक पाण्यात आहेत. बहुधा बारक्या होड्या त्या खडकावर थांबतात. तिथे माल उतरवतात. नेहमीच्या शिरस्त्याप्रमाणे पहाटे आनंदाबरोबर त्याचे इतर वरिष्ठ खडकाजवळ दबा धरून बसले होते. समुद्रातून एका होडीनं मोठा सर्च लाईट दाखवून सिग्नल दिला. त्याप्रमाणे खडकाजवळ बसलेल्या म्होरक्यानं सिग्नल दिला. अर्ध्या तासात होडीजवळ माल उतरवून घेतला.
परवली शब्द सांगितला. 4 पेट्या होत्या. त्याच्याकडे एक लहान पेटी होती, ती आनंदाजवळ दिली. तिथून बाहेर रस्त्यावर उभ्या केलेल्या गाडीपर्यंत पेट्या चढवत असताना पोलिसांची धाड पडली. पळापळ झाली. माल टाकला. सगळे पळाले. आनंदा खडकामागे लपून राहिला. पोलीस माल घेऊन गेले. म्होरक्या समोर आला. त्यानं आनंदाला खडकामधून बाहेर काढलं. परंतु पेटी पण घेऊन आले. आनंदाला सुखरूप घरी पोहोचवलं. बॉस आनंदावर खुश झाला. आनंदाच्या कल्पनेपेक्षा जास्त वाटा त्याला दिला. ती सर्व रोकड होती. ती बँकेत भरता येत नव्हती. त्यानं आईकडे पैसे दिले. आईनं जपून ठेवले. आनंदाच्या बॉसनं एक गाडी दिली. काही महिन्यांसाठी ड्रायव्हर पण दिला. त्याला राहण्यासाठी बैठक छोटा कौलारू बंगला पण दिला. आनंदाची चांगलीच प्रगती झाली. सध्या तरी दैव बलवत्तर होतं. परंतु पोलिसांच्या यादीत त्याचं नाव फ्रंटवर होतं. त्यांचा वॉच आनंदावर होता. आनंदा आता वयानं मोठा झाला. दिवसेंदिवस त्याच्यात मॅच्युरिटी आली. त्यानं शिक्षण घेतलं नाही, तरी त्यानं गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत केली. कोणीही मदतीसाठी आला तरी त्याला जेवढी जमेल तेवढी मदत तो करत होता. आता गिरगावात आनंदा शेठ म्हणून त्याला लोक ओळखू लागले. त्याला एक छोटं कौलारू घर दिलं होतं. त्यात 4 खोल्या होत्या. त्यापैकी एका आतल्या खोलीत आलेला सर्व माल स्टोअर करून ठेवलेला होता. आता त्या टोळीनं ठरवलं की आनंदला बाहेर कुठं कामाला पाठवायचं नाही. त्यानं फक्त माल आला माल गेला याकडे बारकाईनं लक्ष द्यावं. स्टोअर केलेल्या मालामध्ये 80% सोन्याच्या चिपा होत्या व 20% इम्पोर्टेड अतिमहागड्या किमतीची घड्याळं होती. एके दिवशी त्यानं सुशील कर्वी आपल्या बॉसला निरोप पाठवला. आनंदा 2 दिवसांसाठी आईला घेऊन त्याच्या बहिणीकडे जाणार होता. घराची चावी सुशील जवळ देऊन मालावर लक्ष ठेवण्यास सांगितलं. बॉसनं पण दुजोरा दिला. दुसऱ्या दिवशी तो आईला घेऊन जुन्नरला बहिणीकडे आला. बहिणीचं घर जुन्या पद्धतीचं होतं, परंतु आतील सजावट मॉडर्न होती. तिच्या नवऱ्याचा दवाखाना जवळच होता. सकाळच्या गाडीनं गेल्यामुळे ते दुपारी 1 वाजता पोहोचले. जेवणाच्या वेळी तिचे पती आले. जावयांनी सासूबाई व आनंदाचे हाल हवाल विचारले. आनंदाने विचारलं, तुमचा दवाखाना काय म्हणतो? जावयाने हसून उत्तर दिलं, रोगराई आली की दवाखाना पेशंटनी भरून जातो. चांगलं चाललंय. सासूनं विचारलं, काय जावई बापू, बुद्धिबळ शिकला की नाही? जावयाने होकार दर्शवला. खेळतो, पण अजून जिंकायचा योग आला नाही. अर्थात सुलभा दोन्ही बाजू समजावून सांगते, परंतु तेवढं जमत नाही. ह्या खेळाचं वैशिष्ट्य की ह्यात दोघेही तुल्यबळ असतील तर डाव बराच वेळ चालतो. सर्वांनी जेवणं उरकून विश्रांती घेतली. सुलभा म्हणाली, आई, उद्या मंगळवार आहे. आपण लेण्याद्रीला जाऊ. हा अष्टविनायकांपैकी 7वा गणपती आहे. आनंदा उद्गारला, हरकत नाही. आपण लवकर जाऊन येऊ, म्हणजे मला परत उद्याच मुंबईला जाता येईल. सुलभाची आई म्हणाली, तुझे बाबा रिटायर्ड झाले, परंतु तब्येत यथातथाच असते. त्यामुळं आम्ही उद्याच प्रयाण करतो. संध्याकाळी जावयानं सर्वांना दवाखाना दाखवला, परंतु पेशंटची गर्दी होती. त्यामुळं जावई वगळता सर्वजण मार्केटिंग करून घरी आले. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी सर्वजणांनी लेण्याद्री गिरिजात्मकाचं दर्शन घेतलं. घरी आल्यानंतर नाश्ता चहा पाणी करून आनंद आणि त्याची आई मुंबईच्या दिशेने यायला निघाले. पनवेलजवळ सर्व गाड्यांचं चेकिंग होत होतं, परंतु आनंदाची गाडी दिसताच पोलिसांनी सलाम ठोकून त्याला जाऊ दिलं. आईला आश्चर्य वाटलं. आनंदानं आईला घरी सोडलं. वडिलांच्या तब्येतीची चौकशी केली. तो आपल्या घरी आला. त्यानं सुशीलकडून चावी घेतली आणि त्याला विचारलं, काही माल आला की गेला? त्यानं उत्तर दिलं, जैसे थे आहे. 2 दिवसांनी बॉसचा निरोप आला की आज तुझ्या घरी धाड पडणार आहे, तेव्हा तो माल सुशीलच्या घरी पोहोचता कर. आनंदाने आपल्या बॉसची आज्ञा पाळली. खरोखरच एक टीम आली. त्यातील एकानं आनंदाला बाजूला घेऊन विचारलं, सर्व ओके आहे ना? हो, असं प्रत्युत्तर आनंदानं दिलं. एके दिवशी इगतपुरीच्या रेस्टॉरंटमध्ये बॉसने मीटिंग बोलवली. दरवर्षी अशी मीटिंग भरत होती. संपूर्ण वर्षाचा आढावा घेतला जात होता.
त्याप्रमाणे पुढील कामाची रूपरेषा आखली जात होती. संपूर्ण दिवस धमाल, मस्ती, नाचगाणी करत होते. रात्रीला खाना झाल्यानंतर सर्वजण परत आपापल्या घरी जात होते. एकदा आनंदाची एका व्यक्तीबरोबर बाचाबाची झाली. ती व्यक्ती मोठ्या कंपनीत सीईओ होती. आपापल्या धंद्यावर बोलाचाली झाली तेव्हा आनंदा म्हणाला, अप्रामाणिक धंद्यांमध्ये प्रामाणिकपणा जास्त असतो. त्या सीईओने आनंदाचं सर्व म्हणणं मान्य केलं व कबूल झाला. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. आमचा सर्व कारभार मोठा आणि शोबाजीचा. कधी कोण कोणाचा पत्ता कट करील ते सांगता येत नाही. त्या दोघांचं हे बोलणं 5 स्टार हॉटेलमध्ये चालू होतं. शेवटी वेटरनं बिल आणलं. आनंदाने ते भरलं. उठतेवेळी तो त्यांना म्हणाला, तुमची भेट झाली, आनंद वाटला. काही गरज लागली तर मला कॉन्टॅक्ट करा. मी सर्व्हिस द्यायला तत्पर आहे. असं म्हणून आपलं व्हिजिटिंग कार्ड दिलं. त्याचप्रमाणे सीईओने आपलं व्हिजिटिंग कार्ड दिलं. असेच काही दिवस गेले. एके दिवशी आईचा फोन आला, तुझे बाबा गेले. त्याने सर्व कामं सोडली व त्वरित घरी आला. सर्व नातेवाईक जमले. सुलभाताईंची वाट पाहत होता. ती 3 तासांनी आली. पुढचे सर्व विधी आनंदाने केले. आई आणि गुरुजींशी बोलून पुढे काय करायचं हे समजून घेतलं. परंतु आईनं सांगितलं, त्यांची अशी इच्छा होती की कोणतेही विधी करू नका. आनंदानं मान डोलावली. एके दिवशी त्या सीईओचा फोन आला. तुमच्यापैकी एका गँगस्टरनं मला कोटी रुपये खंडणी मागितली. आनंदाने विचारलं, फोनवर बोलताना एखादा शब्द किंवा कोडवर्ड सांगितला का? सीईओने तुरंत उत्तर दिलं की एमजीएमचा फोन म्हणाला. आनंदानं सांगितलं, घाबरू नका. मला माहित आहे कोण तो. तुम्ही निश्चिंत राहा. आता तुम्हाला फोन येणार नाही. त्यानंतर सीईओला कोणाचाच फोन आला नाही. 8-10 दिवसांनी त्यानं आनंदाला फोन करून आभार मानले. सीईओने विचारलं, असं काय झालं? आनंदाने सांगितलं, मी त्याला फोन करून उलटा दम दिला आणि सांगितलं, परत सीईओला फोन करायचा नाही आणि केलात तर यापुढे काय होईल याला मी जबाबदार नाही. बॉसनं सांगितलं, गौराई बीचवर माल येणार आहे, तेव्हा पहाटे सर्वांनी गौराई खडकाजवळ जाऊन सिग्नलिंग करा. सर्वजण गेले. त्यात आनंदाही गेला. परंतु दुर्दैवानं त्याच्यावर घाला घातला. दुसऱ्या टोळीच्या एकानं आनंदाची शिकार केली. आनंदा जागेवर गतप्राण झाला. बॉसच्या एकानं दुसऱ्या टोळीतील माणसाला उडवलं. सर्वजण माल घेऊन पसार झाले. काहींनी आनंदाची बॉडी घरी आणली. त्याची मित्रमंडळी व ज्या लोकांना त्याने मदत केली होती ते त्याचं अंत्यदर्शन घेण्यासाठी आली. आईला व बहिणीलाही निरोप गेला. बहीण तिचा नवरा काही तासांनी आले. त्याचा अंत्यविधी करण्यात आला. सर्वजण दुःखाने हळहळले. एका मध्यम वर्गाच्या मुलाची अशी ही शोकांतिका झाली.